आज भारत आणि पाकिस्तानची मॅच आहे मित्रांनो दुबईमध्ये। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तो पहलगामचा हल्ला झाला होता तेव्हा काय माहोल होता त्या भारत देशामध्ये आपल्या, की याच्या पुढे आपल्या पाकिस्तानशी संबंधच ठेवायचा नाही, त्यांचं आम्ही पाणीच बंद करू, आपलं कुंकू जे हिरावून घेतले, अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या। आज मग का त्यांच्याबरोबर मॅचेस चालू आहेत? ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मित्रांनो आपण याच्या मागचं राजकारण समजणं गरजेचं आहे। हे जे आपली लोक मारली गेली त्यांचा अपमान म्हणाय का हा, की ही मॅचेस जे सुरू आहेत का फक्त ते युद्ध झालं तेवढा पुरतच सगळ्या गोष्टी होत्या? भारत आणि पाकिस्तान ह्या सगळ्या गोष्टींना सगळं चालू असतं, व्यापार वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात। त्या पाकिस्तानचं पाणी बंद केलं, काय झालं त्याच्यापुढे? आतापर्यंत मेले असतं ना सगळ्यांनी, पाणी बंद केलं असतं सगळं, ते काय नक्की कळत नाही आपल्याला। फक्त एक गोष्ट दाखवली जाते की ही गोष्ट आम्ही केली, आपल्याला काय माहिती त्या पाकिस्तानमध्ये काय झालं काय नाही झालं। तिकडची मीडिया आपल्या भारत देशाबद्दल काहीतरी सांगते आणि आपली मीडिया तिकडच्या लोकांबद्दल काहीतरी सांगते। हे आपली मीडिया म्हणजे कोण? ही गोदी मीडिया। आता काय ते काँग्रेसने एक व्हिडिओ लॉन्च केलेला आहे, AI माध्यमातून बनवलाय। तो व्हिडिओ काय बरं, त्या नरेंद्र मोदी साहेबांच्या आईचा व्हिडिओ, ते चुकीचंच आहे खरं म्हणजे। हा AI जो आहे ना त्याचा वापर हा चुकीच्या पद्धतीने तुम्ही करू नका। मध्ये पण त्या राजसाहेबांचा एक काय तो एक झेंडा घेऊन उभा राहतो आणि कोण एक कॅरेक्टर येतात आणि तो राजसाहेब मग बोलतात की महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी, तो काहीतरी राजसाहेबांना बोलणार। हे असले चुत्त्यागिरी काय पण बनवत बसतात। म्हणजे AI आहे म्हणून त्याचा वापर कसाही करायचा। आणि ही तर बाबा हद्दच केली। मी BJPची बाजू घेत नाही, पण मला ही गोष्ट जी आहे ना ती चुकीची वाटली। भले त्या गोष्टीमधला संदेश आहे तो बरोबर आहे, पण तुम्ही त्यांच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या आईला मध्ये घेता कामा नये, ही गोष्ट चुकीची आहे। आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं AIचा वापर हा नीट करा। तुमच्या त्या पॉलिटिकली प्रमोशनसाठी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी AI वापरू नका। हे AIचा जो ट्रेंड चालू आहे आता, काय गोष्टी निघत असतात AI मध्ये, पण हे AI तेवढंच घातक आहे। आज या काँग्रेसच्या लोकांनी बनवलं, उद्या भाजपचे लोक बनवतील। याच्यामुळे काय होणार आहे, आपला सामान्य माणूस जो आहे तो त्यात भरडला जाईल, त्याला हा ट्रेंड आवडला जाईल आणि मग तो काहीतरी एखाद्या बाबारे सामान्य माणसाचा पॉर्न व्हिडिओ बनवला पण कमी नाही करणार। ह्या लोकांनी तर चांगल्या दृष्टीनेच हे AI काढलं असेल, पण त्याचा असा वापर होत असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर बंदी घातली पाहिजे। ह्या AI व्हिडिओज तर तुम्ही चांगला वापर करा, समाज कल्याणासाठी वापर करा, तुमच्या कामासाठी वापर करा। हे असलं आणि त्यात हे भारत सरकारचं पण मला कळत नाही बाबा, तुमचा जो राग होता, द्वेष होता, तो फक्त पहलगाम आणि पुलवामापर्यंतच असतो का? जो तेव्हा झालेली परिस्थिती असते तिथपर्यंतच असतो, त्याच्यानंतर मग थंड बसायचं, त्याच्यानंतर मग आपापसात मॅचेस लावायच्या। ह्या गोष्टी मला असं वाटतं सामान्य माणसाने नीट पाहणं गरजेचं आहे की आपल्याबरोबर हे सरकार खेळ खेळतंय का? तेव्हा आपण बरं बोलवतो की आम्हाला धर्म विचारून मारला, आणि आता काय परिस्थिती आहे? पाकिस्तान बरोबर साला एखादा नाताच ठेवू नका तुम्ही, काय गरज नाही ना। तुम्ही एका बाजूने त्या पाकिस्तानला आतंकवादी म्हणून बोलताय, एका बाजूने त्या पाकिस्तानची गाण पण मारताय, मग या पाकिस्तान बरोबर खेळायची गरज काय? ह्या पाकिस्तानची लायकी तरी आहे का? चला ते आता मध्ये निघालं होतं हार्दिक पांड्याचं घड्याळ जे आहे ते 18 करोडचं, आणि ती आशिया ट्रॉफी जी काय ते 2-2.5 करोडची। आता ह्या दिवसभरात काय गोष्टी होते माहीत नाही, पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, ही जी भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे ही योग्य आहे की अयोग्य? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। याच्या मागे या भारत सरकारचं राजकारण आहे का? म्हणजे फक्त आपल्याला फायदा असेल, तुम्हाला तुमचा उपयोग करायचा असेल म्हणून जर का तुम्हाला या मॅचेस करायच्या असतील, मॅचेस खेळवायच्या असतील, आणि भारत देशाच्या ज्या फिलिंग्स आहेत ज्या तुम्हाला तेव्हा इम्पॉर्टंट वाटत होत्या, तेव्हा तुम्हाला भावनिक तुम्ही सगळ्या या देशाला करून ठेवलं होतं, आणि आता त्याच देशाविरुद्ध तुम्ही मॅचेस लावता, ह्या गोष्टी कितपत योग्य आहे? मला अजूनही आठवते काय परिस्थिती ती करून ठेवली होती या भाजपनी। ह्या पाकिस्तान म्हणजे साला ह्याला मारूनच टाका असं चालू होतं, हा आतंकवादी आहे, आणि आता अचानक ह्या गोष्टी का घडतायत? आणि हा विरोध जो केला ना शिवसेनेने, मी तर त्याच्या बरोबर आहे, कारण तुम्ही राजकारणासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करत असाल। मध्यंतरी काय ते पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर त्या सगळ्या काय तिकडे काय सगळ्या गोष्टी केल्या, पाणी बंद केलं, हे केलं ते केलं, कोणी केलं? तर बाबारे मोदींचा फोटो त्या बॅनरवर। हा म्हणजे आमचे भारतीय सैनिक, आमचे भारतीय जवान काहीच नाही त्यांचं श्रेय, हे फक्त करणार आमचे मोदी। आज तुम्ही कुठलीही जाहिरात घ्या गव्हर्नमेंटची, त्याच्यावर मोदींचे फोटो असतात। हे सगळ्या गोष्टींना हिप्नोटाईज करायची कामं आहेत। फक्त मोदी यांना देव म्हणून दाखवायचं, फक्त मोदी यांना सगळ्या गोष्टींवर आपलं जर का मोदींचं जर का चित्र दिसलं सगळीकडं, तुम्ही नीट जर का पाहिलं, तर मला असं वाटतं ही जी पिढी आहेत ना, ह्या लहान मुलांना पण तुम्ही विचारलं नरेंद्र मोदी कोण तर त्यांना माहिती आहे। ह्याच्या आधीचे पंतप्रधान एवढे होऊन गेले, पण जवाहरलाल नेहरू मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांना माहीत असतील। बाकी इतर मनमोहन सिंग जास्तीत जास्त, बाकी इतर कुठले पंतप्रधानाची नावं मला असं वाटतं माहीत नसतील त्या लोकांना। पंतप्रधान म्हणजे काय ही गोष्ट माहीत नसेल, पण आज प्रत्येकाच्या तोंडावर नरेंद्र मोदी नाव आहे। काय नरेंद्र मोदी नाव? कारण मित्रांनो एवढंच आहे की आता हे डिजिटल, हे सोशल मीडिया जे आहे ना त्याचा पुरेपूर वापर केलेला आहे, त्याचा मस्त वापर करून ही फक्त ॲड केलेली आहे। काय ठिकाणी तर साला गाणी काढलेत त्या नरेंद्र मोदींवर, की काय ते हनुमान चालीसाची नरेंद्र मोदींनी चालीसा काढली। काय गोष्टी करतात हे लोक मला कळत नाही। अंधभक्ती करायची म्हणून किती ह्या भाजप सरकारला कळून चुकलेलं आहे सामान्य माणसाची नस कशी पकडायची, आणि त्याच्यामुळे आपण पण काय करतो, एखादी गोष्ट जी असते ना ती झाल्यावर आपण ती तेव्हा रडत बसतो, आणि मग काही महिने उलटून गेले, एखादा नवीन विषय आला की मग आपली जी आहे ती जैसे थे
तीच परिस्थिती होऊन जाते. आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं तुम्ही सामान्य जागृत नागरिक म्हणून प्रश्न विचारले पाहिजेत. आपल्या कामातून आपण वेळ काढला पाहिजे आणि सरकारला विचारलं पाहिजे. कारण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुमचा टॅक्स तुमचा भरला जातो तिकडे, तुमचा हा टॅक्स लागतो आणि त्याच्यामुळे तुमचं कर्तव्य आहे की सरकारला ह्या सगळ्या गोष्टी विचारणं, तुमच्या नगरसेवकाला, तुमच्या आमदारला, तुमच्या खासदारला, ह्या सगळ्यांना लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं हे तुमचं काम आहे. तुम्ही फक्त तुमचं काम करून रात्री झोपून सकाळी कामाला जाऊ नका. तुम्ही या सगळ्या गोष्टीत मला असं वाटतं विचारलं पाहिजे प्रश्न आणि या गोष्टीत पडलं पाहिजे की बाबा रे असं होतं तर मग असं का. तेवढंच मला तुम्हाला सांगायचं. बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा. ही जी भारत आणि पाकिस्तान मॅच आज चालू आहे योग्य आहे की अयोग्य. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.